नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जसं मागं तो कचरा काढण्याचं काम सध्या सुरू आहे तसं एकमेकांच्या मनातला कचरा हा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज निघणारच होता. म्हणजे मी हे बोलतोय शिवसेनेबद्दल आणि भारतीय जनता पार्टीबद्दल, आणि तो कचरा असा उफाळून आला होता. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं, उल्हासनगरमध्ये काय झालं, त्या संदर्भातला मी एक सविस्तर व्हिडिओ केला आहे. पण आज जे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये घडलं आहे ते ह्यापूर्वी खूप वर्षापूर्वी घडलं होतं, ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण त्याच्या पुढं 2 पाऊल गेलेत आपले काय डोंगर काय झाडेवाले शहाजी बापू. आणि त्यांचं वाक्य आहे, भाजपची वागणूक आपलेवर बलात्कार करण्यासारखी आहे. ही जी शिंदे सेनेची खतखत आहे ती खतखत आता कुठपर्यंत जाते ते बघायचं. कारण असे शब्द हे जरी असंसदीय वाटले तरी तुमच्या मनात किती कचरा साचला आहे एकमेकाबद्दलचा तो त्यांना असा काढून द्यायचा. मी कचरा वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरतोय, कचरा इथे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये. कचरा म्हणजे एकमेकाबद्दलचं मत जे काही असेल ते आणि आता ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काय झालं आहे की शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यावरून सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप आहे. पण मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे ती रवींद्र चव्हाण यांची. ती कहाणी ही सुरू झालेली आहे खूप वर्षापूर्वी, आणि आता 10 तारखेला रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचा एक एकेरी शब्द उल्लेख केला काही नेत्यांनी, कोणी प्रदेशाध्यक्ष असू द्या आम्हाला काय फरक पडतो वगैरे, आणि तिथून ती कहाणी सुरू झाली असं म्हणतात. पण हे जे सत्ताधारी शिवसेनेचे काय झाडी काय डोंगर फ्रेम माजी आमदार शहाजी बापू आहेत, त्यांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. भाजपची वागणूक ही अत्यंत हिडीस, किळसवाणी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार करण्यासारखी आहे, अशी त्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे. आणि मग साहजिक आहे काँग्रेसवाल्यांनी ह्याच्यात संधी शोधली. विजय वडेट्टीवार म्हणाले की आता ही जी खतखत आहे ती शिवसेनेत इतकी आगतिकता आहे त्यांची की त्यांना तिथंच तडफडून मरण्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे बघा या सगळ्या संदर्भामध्ये काय काय सुरू आहे. शहाजीबाबूंचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाचं जे हे वागणं आहे ते वागणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाची वैभवशाली जी परंपरा आहे ती तुम्हाला येत्या काही दिवसातच उद्ध्वस्त करणारं आहे, असं त्यांचं मत आहे. आणि मग तेच पुन्हा शब्द अत्यंत हिडीस किळसवाणी दहशतवादी एखाद्या अबलेवर बलात्कार करण्यासारखी आहे. आणि ह्या सगळ्या संदर्भाचा जो वाद सध्या सुरू झाला आहे त्या वादात आणखीन एक महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगतो. शिवसेनेच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या बहिष्कारानंतर हे जे मंत्री मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते तिथं त्यांना झापलं मुख्यमंत्र्यांनी, अशी चर्चा आहे. आणि का नाही, म्हणजे एक तर असं आहे की हा मुख्यमंत्र्यांचा प्रोगेटिव्ह आहे, त्यांचा अधिकार आहे. एखाद्या कॅबिनेटच्या बैठकीला तुम्ही बहिष्कार टाकता तर तो तुम्ही काहीतरी संदर्भ त्याचा असला पाहिजे. कॅबिनेटची बैठक ही राज्याच्या निर्णयासंदर्भामध्ये असते, तुमचे राजकीय इथे कुठे वेधावे तुम्ही घेऊन येता. पण त्याची चर्चा होते ना. म्हणजे आज कॅबिनेटच्या बैठकीला हे सगळे मंत्री जर उपस्थित राहिले नसतील शिंदेसेनेचे तर त्याचा खूप मोठा अर्थ निघतो. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आज जो काही महत्त्वाचा निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा हे मंत्री म्हणजे आजच्या प्री कॅबिनेट बैठकीला शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते, पण त्यानंतर झालेल्या कॅबिनेटला एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित झाला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यावेळी उभय नेत्यामध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील आलेला नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना मित्रपक्षाचे पदाधिकारी पळवण्याच्या मुद्द्यावरून चांगलंच झापलं. आणि तुम्ही उल्हासनगरमध्ये या प्रकरणाची सुरुवात केली, तुम्ही जे केलं ते आम्ही चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर ते चालणार नाही, असं अजिबात चालणार नाहीत असं ते म्हणाले. यापुढं एकमेकांचे नेते पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नका. दोन्ही पक्षांनी या प्रकरणामध्ये पथ्य पाळावीत. तुम्ही पथ्य पाळणार नसाल तर भाजपही पथ्य पाळणार नाही. तुम्ही पथ्य पाळलं तर मग आम्हीही पथ्य पाळू वगैरे असं ते म्हणालेत. आणि मी ज्याची सुरुवात तुम्हाला म्हणालो याची सुरुवात इथं नाही झालेली, याची सुरुवात खूप आधी झालेली आहे. याची सुरुवात झाली आहे रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भामध्ये. आणि रवींद्र चव्हाण यांचा संदर्भ कुठे येतो तो जरा नीट समजावून सांगतो, मग आपण सुरुवात करूया की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय घडलं आहे. काय घडलं तर रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भामध्ये ते प्रदेशाध्यक्ष होण्याच्या आधी त्यांचं एक वक्तव्य खूप गाजलं होतं. ते असं म्हणाले की जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणं अपेक्षित होतं त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि मी खूप नाराज झालो, आम्ही खूप नाराज झालो. आणि मग आम्ही नाराज होऊन त्या काय शपथविधी सोहळ्यात ते परत गेले वगैरे काय माहीत नाही. पण रवींद्र चव्हाण
आणि एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण आणि तिथले पदाधिकारी असा एक सुप्त संघर्ष आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 2 खासदार निवडून आले तिथे शिंदे सेनेचे, भाजपला अपेक्षित यश नाही मिळालं. विधानसभा निवडणुकीमध्ये पण ठाणे आणि अंबरनाथ पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व 14-15 आमदार त्यांचे तिथे निवडून आले, तर भाजपचे 2च, संजय केळकर आणि स्वतः रवींद्र चव्हाण. त्यामुळे तिथं वर्चस्वाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये रवींद्र चव्हाण हे आपला पक्ष विस्तार करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. बरं, तो त्यांच्यात आक्रमकपणा आहे. ते माजी मंत्री राहिलेले आहेत. एकदा मी त्यांच्याशी छान अशा 2.5-3 तासाच्या आमच्या गप्पा झाल्या आणि मला लक्षात आलं की संघ आणि संघाच्या कुशीतनं मुशीतनं तयार झालेला हा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे आहेत. तर तो संघर्ष अटळ आहे. त्या संघर्षामध्ये जे उल्हासनगरमध्ये झालं की भाजपचे 5 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेच्या पक्षानं आपल्याकडे घेतले, त्याला प्रत्युत्तर म्हणून डोंबिवली, कल्याण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनं इन्कमिंग केलं. बरं, ते इन्कमिंग इथपर्यंतच थांबलेलं नाही आहे. शंभूराज देसाई वर्सेस सत्यजित पाटणकर भाजपमध्ये, भरत गोगावले वर्सेस स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, दादा भुसे विरुद्ध अद्वैत हिरे भाजपमध्ये, किशोरप्पा पाटील वर्सेस वैशाली सूर्यवंशी भाजपमध्ये, सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील भाजपमध्ये, महेंद्र दळवी वर्सेस सुधाकर घारे राष्ट्रवादी प्रवेश, छत्रपती संभाजीनगर संजय सिरसाट विरुद्ध राजू शिंदे भाजपमध्ये. म्हणजे जवळपास जेवढी काही इन्कमिंग झालेली आहे ती इन्कमिंग ही भाजपमध्ये झालेली आहे, जे शिंदे सेनेच्या विरोधात आहे असं त्यांचं वाटतं. त्यामुळे एकनाथ शिंदेसमोरच कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या मंडळींचा जो काही खरडपट्टी मुख्यमंत्र्यांनी केली, तर तो संदर्भ आजचा नाही आहे. तो मी आधी जो सांगितला तो. बरं, हे असं ठरलं होतं की आजच्या प्री कॅबिनेट बैठकीमध्येच ठरलं की रवींद्र चव्हाण यांची तक्रार करायची. मग या बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री हे बोलले, आम्हाला अधिकार हवा, निधी वाटप हवं, अधिकाऱ्यांच्या बदली, याच्यामध्ये अधिकार नसतील तर मग कॅबिनेटला येऊन काय उपयोग आहे, मी उपमुख्यमंत्री आहे असं म्हणत मग एकनाथ शिंदे त्या बैठकीला दिले. भाजपची जी स्वबळाची जी वाटचाल सुरू आहे ना, त्या वाटचालीमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षाकडून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये विघ्न निर्माण केलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून कल्याण डोंबिवलीत वैयक्तिक स्वार्थापाठी एक अजेंडा राबवला जात आहे वगैरे. अर्थात डॅमेज कंट्रोलसाठी पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आपली जी भूमिका आहे ती योग्यच वाटते आहे. गिरीश महाजन हे तिकडे गेलेत आणि सबुरीचं बोलत आहेत. ते मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे अबला, बलात्कार वगैरे शब्द आहेत ना, ही खूप उच्चतम पातळी आता गाठली गेली आणि खूप लवकर, म्हणजे वर्षच झालं आहे, वर्ष व्हायचं इनफॅक्ट सरकारला सत्तेवरती येऊन, आणि त्याच्यात ही उच्चतम पातळी गाठल्यामुळं या पातळीवरून आता जो काही होईल तो कडेलोटच होईल. आणि त्या कडेलोटामध्ये खरोखर आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर तशा राजकीय मर्यादा खूप आहेत, पण एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पण ती दमखम आहे की ते भाजपला भिडू शकतात, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली आणि पुन्हा जे कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं. बरं, त्यांच्याकडची असलेली विशिष्ट दानं तेही उपयोगाला येते, पण तेव्हा राजकीय शत्रू वेगळा होता, इथे भाजप आहे. त्यामुळे हा संघर्ष जरी अटळ असला आणि हा संघर्ष इतक्यात थांबणार नसला तरी ह्या संघर्षानंतर असं दिसतं आहे की अनेक नवे पदर, नवे अंक आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणून मी नेहमी म्हणतोय, हे 230-233 जागा आल्या म्हणून महायुतीत सगळं आलबेल असं मानायचं काही कारण नाही. जर मुख्यमंत्र्यांनी खरडपट्टी काढली असेल तर तो अंतिम संदेश आहे. याच्यानंतर पुढं काय करणार त्या मंत्र्यांना घरीच पाठवावं लागणार आहे. आणि जर अबलासारखा आमच्यावरती बलात्कार केला जातोय असा जर शब्द असेल तर याच्या पुढं काय, प्रत्यक्षात बलात्कार झाला असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून हा सगळा संघर्ष महाराष्ट्रात पुढच्या एका राजकीय नाट्याची कदाचित सुरुवात असू शकते. आणि म्हणून आपल्याला त्याकडे खूप बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक संख्येनं पहा, पण शेअर पण करा. थांबूया.